आपण बेसिक थोडस उजळणी करूया की लेखा परीक्षणाची तरतूद महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या अधिनियमातील कलम 81 मध्ये आहे. ओके, कलम 81 मध्ये असं म्हटलेलं आहे, कलम 81 असं सांगतं आहे की संस्था प्रत्येक वित्तीय वर्षासाठी नामतालिकेवरील लेखापरीक्षकाची त्या संस्थेची टिंबटिंब कालावधीची लेखापरीक्षा करून घेण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करेल. सिंपल कन्सेप्ट आहे. कलम 81 असं सांगतो की संस्थेने त्यांच्या लेखांची लेखापरीक्षा करण्यासाठी पॅनलवरील लेखापरीक्षकाची निवड आणि नियुक्ती करायची आहे. मग ते निवड कशी करायची, तर कुठल्या कलमाने होणार, तर नाही का त्याला 81 रीड विथ 75 आहे की नाही, 81 रीड विथ 79 जी विवरणं तुम्हाला दाखल करायची आहेत ती कलम 79 मध्ये आहे. संस्थेचा ठराव आणि तुमचं संमतीपत्र ते विवरणाच्या स्वरूपात जेव्हा तुम्ही निबंधकाराकडे सादर करणार तर त्या 79 ची पूर्तता होऊन तुम्ही त्या संस्थेचं लेखापरीक्षा स्वीकारलेली आहे आणि तुम्ही त्या संस्थेची लेखापरीक्षा करण्यासाठी बांधील आहात आणि तुमची ती जबाबदारी संस्थेने तुमच्यावर टाकलेली आहे आणि तुम्ही ती स्वीकारलेली आहे. ठीक आहे, असं कलम 79 सांगतं. कलम 75 असं सांगतं की नाही का, आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत ती वार्षिक साधारण सभा होणार आहे. 6 महिन्याच्या आत होणार आहे म्हणजे आपण असं ठरवूनच टाकले बरं. बऱ्याच वेळ असं सप्टेंबर मध्ये होती हो एजीएम. कुठं बी जावं तुम्ही सप्टेंबर मध्ये सुद्धा, तर अरे सप्टेंबर ही महत्तम तारीख आहे ती, तर म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यापासून एप्रिल मध्ये पण होऊ शकते. तिला 45 दिवसाची आवश्यकताच नाही आहे तिची आर्थिक पत्रक तयार करण्यासाठी. अशाही काही संस्था 45 दिवस ही ती महत्तम दिलेली अधिनियमाप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे महत्तम दिलेली मर्यादा आहे. तरी 45 दिवसच लावले पाहिजेत आर्थिक पत्रक बनवायला असं पण काही नाही आहे. तुम्ही लोक सक्षम आहात ना रेकॉर्ड रायटिंगला वगैरे, कशाला लागतात 45 दिवस वगैरे माहिती आहे आपल्याला. गमतीचा भाग जरी सोडला तरी कलम 75 प्रमाणे ते नाही का ती लेखापरीक्षकाची नियुक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेद्वारे झाली पाहिजे आणि ती त्या पॅनलवरच्या लेखापरीक्षकाची पात्र असणाऱ्या लेखापरीक्षकाची झाली पाहिजे आणि तो लेखापरीक्षक त्या संस्थेचं 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं सलग 3 वर्षापेक्षा, मध्ये मध्ये तुम्ही एक वर्षाच्या ठीक आहे, तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही. तुम्ही असं बघताय आयला साहेबले बाळ समजायला लागलं बाबा आम्हाला, असंच बघायला लागला तुम्ही. वर चित्र जास्तच खाऊन बघते जरा. काय होतंय, जास्त द्यायचं लक्ष. अच्छा, गुड गुड. वरची संख्या वाढली की मग अशी काय वरच्यांना जाणवले कुणाच. तर ह्या झाल्या कलम 81, 79, 75 मधल्या एक बेसिक तरतुदी. फक्त आपण उजळणी केली त्या गोष्टीची, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण आपण आजच्या आधी कार्यशाळेच्या निमित्ताने एक उजळणी करणंही फार आवश्यक असतं. म्हणजे 81 ची पूर्तता करणं, 79 ची पूर्तता करणं, 75 ची पूर्तता करणं, जशी संस्थेची जबाबदारी त्यात आपली पण जबाबदारी आहेच आहे की ती जी आपली जबाबदारी आहे ती नाही का, संमतीपत्र देणे विवरणाच्या स्वरूपात ती संस्थेकडे जमा करणं आणि संस्थेने ती निबंधकाकडे जमा करणं वगैरे वगैरे या गोष्टी होत राहणार आहेत. आणि मग नाही का या सगळ्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला थोडस एखादं प्रॅक्टिकल उदाहरण सांगू का, असं एखादं हे सांगण्यापेक्षा असं जबाबदाऱ्या वगैरे सांगण्यापेक्षा ठीक आहे आपण थोडस बेसिक मध्ये जाऊ. एक ऑडिट मॅन्युअल बघितलं तुम्ही कोणी? आपल्या सहकार विभागाने एक ऑडिट मॅन्युअल प्रकाशित केलेलं आहे. बाळासाहेब कितीची असेल ती? बडाक आहेत का बाळासाहेब? हो, 825 पानांचं. ते सॉफ्ट कॉपी मध्ये पण सगळीकडे आहे. ते दत्ता कधीच किती 19 पब्लिश 19 ला. त्याच्यावर खूप काम 3-4 वर्ष काम झालं होतं. त्यावेळेस पण मी कमिशन ऑफिसला होतो. तर ते ठीक आहे, 2019 जे ऑडिट मॅन्युअल आहे तर ते 3 खंडांमध्ये वगैरे 3 विभागांमध्ये वगैरे आहे आणि त्या 3 विभागाच्या सॉफ्ट कॉपीज पण अवेलेबल आहेत बरं का. त्या मिळाल्या का तुम्हाला सॉफ्ट कॉपी? जरी हार्ड कॉपी नाही मिळाली तरी सॉफ्ट कॉपी आपण खूप व्हायरल केली होती जाणीवपूर्वक. हार्ड कॉपीचा स्टॉल लावलेला आहे पण सॉफ्ट कॉपी ज्यांच्याकडे आहे का, कोणाकडे सॉफ्ट कॉपी 3 ह्याच्यातली विभागातली
ती सॉफ्ट कॉपी थोडी सगळ्यांनाच द्या, सगळ्यांनी आग्रह धरा एक दुसऱ्याकडे की आम्हाला ती मिळवून द्या वगैरे म्हणून. सगळ्यांकडे आहे, आपण सगळ्या ग्रुपवरती मुद्दामून, कारण जेव्हा हार्ड कॉपीज कमी पडतात तर ती सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात म्हणजे ज्ञानार्जन करण्यासाठी अडचण येऊ नये अशी त्यात मध्यवर्ती भूमिका होती आपली. तर ते ऑडिट मॅन्युअल खूप सुंदर आहे. टीका कशा मारायच्या याच्यापासून, आता जरी ई ऑडिट फक्त विविध कार्यकारी सहकारी संस्थांचंच असलं तरी अन्य संस्थांच्या बाबतीत मात्र आपल्याला टीका मारण्यापासून ऑडिट करावं लागतं. तर टीका कशा मारायच्या यासह त्या ऑडिट मॅन्युअलमध्ये गोष्टी नमूद आहेत. तर त्या म्हणजे ऑडिट मॅन्युअल हे सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात आमच्याकडे पण खूप म्हणजे सहज अवेलेबल आहे. मी आता जाणीवपूर्वक तुम्हाला त्याचा हे नाही आणलं, पण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असणार, त्याचं ओरिएंटेशन द्यायची काही गरज नाही आहे. मी एक प्रॅक्टिकल तुम्हाला 1-2-4 उदाहरणं फक्त सांगतो की आपली लेखापरीक्षक म्हणून आपली जी जबाबदारी असते ना ती कधी कधी आणि कशी आपल्याला पार पाडावी लागते. एक मी थोडंसं प्रॅक्टिकल एखादं 1-2 उदाहरणं देतो तुम्हाला प्रॅक्टिकल अशी. आम्ही सर्वसाधारणपणे एक कुठून सुरुवात करू आणि त्या संस्थांची नावं घ्यायची का असा विषय चालला होता डोक्यात. तुम्ही सुचवा. अच्छा, ओके. ते नावं घ्यायला म्हणजे ते सगळंच अधिकृत आहे, म्हणजे आपण इथे जे बोलणार आहोत ना ते सगळंच अधिकृत आहे, सगळंच न्यायालयाच्या कक्षेमध्ये आहे, सगळेच पोलिसांच्या कक्षेमध्ये आहे. ज्या ज्या संस्थांची लेखापरीक्षा केली त्या ती लेखापरीक्षा करीत असताना आपल्याला सीबीआय सोबत काम करावं लागलं, आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत काम करावं लागलं, आपल्याला एन्फोर्समेंट डिपार्टमेंट सोबत काम करावं लागलं आणि पोलीस डिपार्टमेंट सोबत देखील काम करावं लागलं. असं एखादं उदाहरण आहे ना, एक 5-7 मिनिटाच्या 5-7 मिनिटासाठी एखादं उदाहरण घेऊ आपण. म्हणजे काय होईल, आपल्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या मी तुम्हाला थेरॉटिकली वगैरे सांगत बसलो ना, शपथ सांगतो पुढची सुद्धा झोपताल बरं का, मागचीच नाही. म्हणजे असं आहे की नाही थेरॉटिकल, आणि तुम्ही पण तेवढे आता बिचारे राहिलेले नाही आहात की मी तुम्हाला असं. तर एक छोटं मी रिसेंट उदाहरणापासून मग आपण मागे जाऊ. अगदी उस्मानाबाद डीसीसी बँकेपर्यंत पण आपल्याला जाण्यासारखी परिस्थिती आहे. तर एक आपण जे रिसेंट आहे ते त्यातल्या त्यात घेऊ. एक सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक आहे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडला आहे. तर त्या बँकेचं वैधानिक लेखापरीक्षण योग्य झालेलं नाही अशा अर्थाने एक चाचणी लेखापरीक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आणि त्या चाचणी लेखापरीक्षा अधिकाऱ्याला त्याची कक्षा राज्यस्तरीय बँक असल्यामुळे सहकार आयुक्तांनी किंवा निबंधक म्हणून सहकार आयुक्तांनी त्याची कक्षा अशी निश्चित करून दिली की त्या लेखापरीक्षा अधिकाऱ्याने ₹50 लाखांच्या वरची जेवढी कर्ज आहेत त्या बँकेची ती सगळी कर्ज तपासावीत. आणि ती कर्ज तपासून जर बँकेत काही कर्जदाराशी काही विशेष अनुकूलता ठेवलेली आहे का, पतपात्रता नसताना कर्ज दिलेली आहेत का, तारण नसताना कर्ज दिलेली आहेत का, दिलेल्या कर्ज रकमेचं गैरविनियोग, वक्रवहन इंग्लिशमध्ये सांगतो, सायफनिंग, मिसयुटिलायझेशन ऑफ फंड्स, डायव्हर्जन, हे जरा बरं आहे का नाही? वक्रवहन आता साहेब म्हणजे तुम्ही झोपायला लावतो. सायफनिंग, डायव्हर्जन, मिसयुटिलायझेशन ऑफ फंड्स वगैरे असं काही झालंय का, पुढे जाऊन ती कर्ज थकलेली असताना ती थकलेली नाहीत असं दाखवलंय का, की नाही? एनपीए मध्ये त्याचं वर्गीकरण चुकीच्या पद्धतीने गेलेलं आहे का, त्यामुळे त्या संस्थेच्या त्या बँकेच्या नफा क्षमतेवर त्या प्रमाणात परिणाम झालेला आहे काय, आणि अन्य काही गोष्टी घडून त्या बँकेचा तोटा वाढ झालेली आहे, त्या बँकेची थकबाकी वाढलेली आहे, त्या बँकेची लिक्विडिटी फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. मी बँक हे उदाहरण एवढ्यासाठी देतो, एक सहकारी संस्था पकडा थोड्या वेळासाठी, तुम्ही पतसंस्था पण पकडू शकता त्या ठिकाणी, मी जिथे बँक म्हणेल त्या ठिकाणी. फक्त याच्यातून आपल्याला अधोरेखित काय होईल की त्या लेखापरीक्षकाची जबाबदारी किंवा त्याला फेस करायच्या गोष्टी ह्या काय फेस कराव्या लागतात, काय कोर्टामध्ये तो पुरावा म्हणून ग्राह्य होतो का, तर आणि काय आपल्याला कोर्टामध्ये साक्षीला उपस्थित राहिल्यावर काय बोलावं लागतं वगैरे वगैरे. असं एक थोडंसं 10 मिनिटात आपण हा विषय ह्या बँकेचा विषय घेऊ. चला, आम्ही असं आमच्या लक्षात येऊन गेलं जे पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितले की एक सर्वसाधारणपणे 25च ग्रुपमध्ये बँकेने सर्वसाधारणतः 400 कोटींची कर्ज वाटलेली होती. 25 ते 27 ग्रुपमध्येच तेवढी सगळी कर्ज वाटली होती. म्हणजे ग्रुप म्हणजे तरी काय असतं,
मी आहे म्हणजे मला माझे सिस्टर कन्सर्न अन्य मला 5 कोटी दिलं, ते 5 कोटी दिल्याने काही समाधान झालं नाही, परत माझ्याशी संबंधित म्हणजे मलाच ते पैसे पाहिजे होते म्हणून मीच अजून 1, 2, 3, 4 अशा फर्म्स किंवा व्यक्ती उपस्थित केल्या आणि त्या फर्म्स किंवा व्यक्तींना पुन्हा नव्याने 5-5 कोटी रुपये वेळोवेळी कर्ज दिलं गेलं. आणि ती ऑल ऑफ सडन अशी एक वेळ आली की त्याच एका पार्टीकडे 30 कोटींपासून ते 50 कोटींपर्यंतची कर्ज त्याच ग्रुपकडे त्याच समूहाकडे ती एकवटली गेली, साठली गेली. तेवढी कर्ज तेवढी रक्कम परतफेड करण्याची त्या समूहाची हे नव्हती, आर्थिक आणि तांत्रिक सक्षमता नव्हती. बँकेने पण त्याची आर्थिक आणि तांत्रिक सक्षमता न पाहता ती कर्ज वितरित केली आणि ती कर्ज पुढे जाऊन थकली. तो पैसा काय त्या संचालक मंडळाचा होता का हो? कुणाचा होता? मग ठेवीदारांचा होता. आणि बघा तुम्ही काही ठिकाणी आपल्याला असं जाणवतं, बघा काही संस्था किती विश्वासकारक म्हणून आपण समजतो, पण आरबीआयच्याही इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये अनेक बाबी त्यातल्या वेळोवेळी आल्या नाहीत. शासनाच्या लेखापरीक्षणामध्ये देखील, शासनाचं म्हणजे काय, बँकेने नेमलेले जे कोणी लेखापरीक्षक असतील त्यांच्याही लेखापरीक्षणामध्ये त्या गोष्टी निष्पन्न किंवा निर्माण उपस्थित झाल्या नाहीत. आणि जेव्हा सहकार आयुक्तांकडे त्याच्या तक्रारी वगैरे गेल्या, जेव्हा चाचणी लेखापरीक्षा करण्यात आली, तेव्हा असं लक्षात आलं की 432 कोटी रुपये 25च कर्जदारांमध्ये वितरित झालेले आहेत. त्या कर्जदाराची सक्षमता, आर्थिक आणि तांत्रिक सक्षमता न पाहता ती कर्ज दिली गेलेली आहेत. आणि दिलेल्या कर्जाला तारण योग्यरित्या घेण्यात आलेलं नव्हतं, अपुरं तारण घेण्यात आलं होतं. घेतलेलं तारण हे रिअलायझेबल नव्हतं. रिअलायझेबल म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक शब्द आहे ना, आपण असा ऑडिट रिपोर्ट मध्ये खूप वेळा लिहितो ना, विक्री योग्य. विक्री हा शब्द अजून तांत्रिक दृष्ट्या योग्य. तर ते तारण म्हणजे जी मालमत्ता आहे ती लिटिगेटेड प्रॉपर्टी म्हणू आपण तिला, ती विक्री योग्य नव्हती. तर तशा विक्री योग्य नसलेल्या मालमत्ता तारण दिल्या गेल्या. आणि म्हणजे मुळात म्हणजे 2-4 प्रकार त्याच्या, तारणच कमी दिलं, तारणच दिलं नाही, दिलेलं तारण मूल्यांकन जे असतं, व्हॅल्युएशन करतो ना आपण, व्हॅल्युएशन खूप करून खूप दाखवून ते तारण दिलं गेलं. म्हणजे मूल्यांकन दाखवतात ना, मूल्यांकन ते व्हॅल्युएशन खूप वेळा जास्त दाखवू शकतात ना. काय वाटतं आपल्याला, दाखवू शकतात? तो प्रॅक्टिशनर आहे ना, त्याला वाटू शकतं ना, त्याच्या स्किल प्रमाणे त्याला वाटू शकतं की याचं मूल्यांकन जास्त होतं त्या प्रॉपर्टीचं वगैरे, तर त्याने ते जास्त दाखवलं. आणि प्रत्यक्षात ती प्रॉपर्टी विकायला काढल्यावर काही तेवढं मूल्य येत नाही, त्यामुळे मग पुढे जाऊन अडचणी येतात. तशा अर्थाने ते आणि चौथी गोष्ट, ह्या ज्या दिलेल्या पैसे होते त्या पैशाचा विनियोग जर तपासला तर हे सगळा निधी त्याच इसमाची मागची कर्ज फेडायला त्यातले बरेचसे पैसे गेले. पुन्हा त्याच मालमत्तेत ते कर्ज ज्या कारणासाठी घेतलं होतं त्या कारणासाठी त्या कर्ज रकमेचा विनियोग झालेला नव्हता. म्हणजे आता ज्या कारणासाठी कर्ज दिलं त्या कारणासाठी विनियोग झाला नाही. याचं एक थोडंसं मी माझ्या गावाकडचं उदाहरण देतो. अगदी माझ्या आजोबांच्या, माझ्या वडिलांच्या काळामध्ये वगैरे असेच आमच्या चुलत्यांनी कडक पाईपलाईन केली हो. आणि त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे आमच्या गावाजवळ, तिथून मस्त त्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतलं. आणि त्या पाईपलाईन सगळी तपासायला इन्स्पेक्टर इथे आली, सगळी ती कर्ज पुढे जाऊन ऍक्च्युली थकल्यावर सगळी तपासायला थोडंसं हे झालं. म्हणजे ते तपासणी रिपोर्ट जर बघितला तर ते बँक इन्स्पेक्टरचा तपासणी रिपोर्ट होता, त्यांनी दिला होता रिपोर्ट की बाबा हाय सगळी पाईपलाईन झाली, विहीर झाली, सगळं झालंय. आणि नेमकं ते पैसे घेतले गेले होते आणि ते पैसे दुर्दैवाने त्या आमच्या चुलत्यांच्या मुलीचं लग्न एकदम धूमधामीत करायला ते वापरले गेले, ते 10 लाख रुपये जे पाईपलाईन साठी घेतले होते. त्यामुळे ज्या कारणासाठी पैसे घेतले त्या कारणासाठी ते वापरले गेले नाहीत हे प्रायमा फिसी कधी लक्षात आलं, ते कर्ज थकल्यावर. कर्ज थकणार किंवा उत्पादकता वाढणार आहे का? पाईपलाईन केली तर उत्पादकता वाढली असती. आता या घडीला त्या पाईपलाईनच केली नाही, त्याची उत्पादकता वाढली नाही. बघायला आलं ते बँक इन्स्पेक्टर, ती सगळी मोठी तोंड वर काढून ठेवली त्या पाण्याच्या टोटीची बिटीची, आपण खाली पाईपच नाहीत ती. म्हणजे बँकेच्या दृष्टीने सगळं मस्त होतं, सगळं कडक होतं बरं का. आणि मग ते असं कर्ज रकमेचं याचाच अर्थ काय झालं, ज्या कारणासाठी कर्ज दिलं नाही त्या कारणासाठी जर ते वापरलं नाही तर मात्र त्याची ते कर्ज थकण्याची शक्यता निर्माण होते. हे फक्त मला तुम्हाला एका उदाहरणावरून सांगायचं होतं. बाकी म्हणजे उदाहरण खरं आहे, फक्त चुलते हे म्हणजे तुम्हाला
तर म्हणजे दिलेले म्हणजे मागची कर्ज फेडायला ज्या कारणासाठी कर्ज दिलं त्या कारणासाठी ते वापरलं नाही, त्या मालमत्ते त्या कर्जातून विविध ठिकाणच्या वेगवेगळ्या इतर बँकांमध्ये ते कर्ज रक्कम सायफन डायव्हर्ट मिसयुटिलाइज होऊन गेल्या आणि त्या कर्ज थकल्यानंतर त्याचं विकायलाही नीटनेटकी मालमत्ता त्या बँकेकडे नाही, जी विक्रीयोग्य नाही, तिचं मूल्य तेवढं नाही, असं लक्षात आलं की ते कर्जदार आणि मॅनेजमेंट यांचं, मॅनेजमेंट म्हणजे आपलं संचालक मंडळ आपल्या सहकाराच्या भाषेत बोलायचं, तर यांचं ते संगनमत होतं आणि त्या संगनमतामुळे खूप मोठी कर्ज वितरित केली गेली आणि अशी एकूण 429 कोटीसाठी आम्ही एक वेळ मग त्याचा स्पेसिफिक रिपोर्ट आम्ही तयार केला. आपल्याला माहिती आहे ना कायद्यामध्ये तरतूद आहे रकमेचं मिसयुटिलायझेशन मध्ये होतं. मग असा 429 कोटी या पद्धतीने लक्षात आले. मी तुम्हाला पद्धत सरसकट सर्वसाधारणतः सगळ्यांसाठी सारखीच होती त्या सर्व 25-26 कर्जदारांसाठी आणि एकाच माणसाला ती सगळी एकाच समूहात ती मेजॉरिटी जसं 30 ते 50 पर्यंत जाऊन ती 429 कोटींसाठी आम्ही गुन्हा नोंद करायला गेलो. कधी गेलो गुन्हा नोंद करायला, त्याचा आम्ही स्पेसिफिक रिपोर्ट सबमिट केला. जे लेखापरीक्षक म्हणून आपण एक त्याचा स्पेसिफिक रिपोर्ट करणार, ज्याची कलम 81(5)(ब) मध्ये तरतूद आहे. स्पेसिफिक रिपोर्ट हा जर संस्थेमध्ये अपहार आणि गैरव्यवहार झालेला आहे तर आपण त्याचा स्पेसिफिक रिपोर्ट करतो. त्या स्पेसिफिक रिपोर्ट मध्ये आपण ज्या अपहाराची रीत नमूद करतो, अपहाराची रक्कम नमूद करतो, अपहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती कोण कोण आहेत या बाबी त्या स्पेसिफिक रिपोर्ट मध्ये आपण मेन्शन करतो. आणि स्पेसिफिक रिपोर्ट चा विषय जो आहे, जे लेखापरीक्षा अहवालात आपण लिहू ते त्या स्पेसिफिक रिपोर्ट मध्ये लिहिलं पाहिजे. लेखापरीक्षा अहवाल वेगळा आणि स्पेसिफिक रिपोर्ट वेगळा, त्यातले निष्कर्ष वेगळे आणि यातले निष्कर्ष वेगळे असं होणार नाही, असं होऊ शकणार नाही, कारण मूळ डॉक्युमेंट हा लेखापरीक्षा अहवाल आहे. फक्त स्पेसिफिक रिपोर्टद्वारे फक्त तो अपहारासाठी आपण आवेदन करतो. त्याच वेळेस आम्ही स्पेशल रिपोर्ट सुद्धा करूनच ठेवला होता. तोही लेखापरीक्षा अहवालासोबत आम्ही निबंधकाकडे सहकार आयुक्तांकडे सबमिटच केला होता, कारण स्पेसिफिक रिपोर्ट हा त्या संस्थेमध्ये त्या बँकेमध्ये घडलेल्या अपहार आणि गैरव्यवहारासाठी म्हणून आपण तो स्पेसिफिक रिपोर्ट केला होता. पण स्पेसिफिक रिपोर्ट केल्याने त्या लोकांच्या गैरहेतूला मॅप करण्यासाठी आयपीसीद्वारे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. परंतु रक्कम काय फौजदारी गुन्हा दाखल केल्या म्हणून रक्कम वसूल होणार आहे का? ती अपहारात गुंतलेली बँकेची अडकून राहिलेली त्या विशिष्ट कर्जदारांकडे तर नाही होणार. म्हणून आपण त्याचा एक स्पेशल रिपोर्ट पण केला आणि त्या स्पेशल रिपोर्टच्या आधारे सहकार आयुक्तांनी कलम 88चे आदेश पारित केले. म्हणजे कलम 81 द्वारे पोलीस केसेस दाखल करता येतात. कलम 81 द्वारे 88 खालील चौकशी आर्थिक परिस्थिती आर्थिक नुकसानीची रक्कम निश्चित करण्यासाठी आणि ती वसूल होण्यासाठी कलम 88 खालची कारवाई केली जाते. त्याच्यासाठी लेखापरीक्षकाला एक स्पेशल रिपोर्ट सबमिट करावा लागतो, जसा स्पेसिफिक रिपोर्ट करतो आपण. मग त्या स्पेसिफिक रिपोर्टवर तुम्हाला असं कृष्ण प्रकाश नावाचे अधिकारी आठवतात, ते आयपीएस ऑफिसर आहेत बघा. ते त्यावेळेस पिंपरी चिंचवडचे हे होते, सीपी होते, कमिशनर ऑफ पोलीस. आणि या बँकेचं मुख्यालय जे आहे ते कार्यक्षेत्र राज्य पण मुख्यालय पिंपरीमध्ये. त्यामुळे ते मग कृष्ण प्रकाश साहेब जे होते ते त्यांच्याकडे आम्ही गेलो. मग अशी मस्त दांडगीपासाठी उंच माणूस एकदम मिशा वगैरे नाशा इथपर्यंत मिशा पडत एकदम, त्याला पण आकडा वेगळा देऊन वगैरे आणि हरवणारे माणूस एकदम तब्येत अशा दिवसातले 5 तास तर तब्येतीकडे वेळ देणार असा एकदम, आणि थोडं सुद्धा असं अंगावर मास वाढू देणार नाही वगैरे अशा स्टाईलचे. आणि कामात वगैरे तरबेज एकदम असं नाही का, पर्सनॅलिटी ग्रँड आणि एकदम समाज व्यवस्थेमध्ये त्यांची प्रतिमा पण एकदम खतरनाक. छान माझं समजून घेतलं त्यांनी सगळं. ते मग पोलीस केस दाखल करायला आल्याचं मग काय माझ्याकडे पुरावा आहे, मग मला प्राधिकृत पत्र दाखवलं, जी आपल्या कलम 81(5)(ब) मध्ये तरतूद आहे की निबंधक आपल्याला त्या स्पेसिफिक रिपोर्टवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत करेल. मला जो विषय दिला ना कर्तव्य जबाबदारी तेच आहे बरं का, हे फक्त वेगळ्या भाषेत सांगायला लागलोय. आता ऑडिट मॅन्युअलच्या भाषेत सांगू ही बरी आहे की, म्हणजे सगळंच येते ना. आपला स्पेसिफिक रिपोर्ट येतो, स्पेशल रिपोर्ट येतो, मग आपल्याला कोण प्राधिकृत करेल, मग आपली पुढे जाऊन जबाबदारी काय, मग कोर्टात जाणार आहे का आपण, ईडीकडे जाणार आहे का आपण, सीबीआय येणार आहे का, हे सांगतो तुम्हाला मी. तर ते आम्ही ते कृष्णप्रकाश साहेबांनी सुंदर, म्हणजे त्यांना सगळा विषय लक्षात आला. याच्यात ठेवीदारांचाच हा पैसा होता. संचालक मंडळाने चुकीच्या कर्जदारांना कर्ज देऊन तो पैसा उधळलेला आहे आणि त्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे. म्हणजेच काय, ठेवीदारांचं सुद्धा आर्थिक हित अडचणीत आलेलं आहे. अशा केसेसमध्ये अगदी त्यांना ते प्लीज होते की आपण एमपीआयडी सुद्धा लागूया. एमपीआयडी म्हणजे काय, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स
हा आपला स्टेट गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे. खरं तर तो पॉन्झी स्कीम्स ज्या असतात की नाही केवळ त्याच्यासाठी म्हणून आपल्या राज्य शासनाने सर्वसाधारणतः 99-2000च्या काळात विधानसभेमध्ये पारित केलेला कायदा होता. पॉन्झी स्कीम्स माहितीत ना तुम्हाला? नाशकात काही ऐकलत मी स्टोरी पॉन्झी स्कीमच्या? नाही काही. पैसे जमा करा, फ्रीज देतो, टीव्ही देतो, पुन्हा 1 टीव्हीच्या ऐवजी 2 टीव्ही देतो, 1 लाखाच्या ऐवजी 2 लाख देतो. पॉन्झी स्कीम्स लक्षात येते ना तुमच्या? त्या स्कीमवाल्या योजना सगळ्या. तर त्यांच्यासाठी त्यांच्यातून लोक भरडले जाऊ नयेत, नागरिक भरडले जाऊ नयेत, नागरिकांचा पैसा असा वाया जाऊ नये कष्टाने कमवलेला, यासाठी तो कायदा तयार केला गेला. परंतु एका विशिष्ट इंटरप्रिटेशन नंतर न्यायालयाने सुद्धा MPID जरी तुम्ही सहकारी संस्थांना लागू केला, जरी सहकारी संस्था परिवीमध्ये येत नसताना सहकारी संस्थांतल्या अपार गैरव्यवहारासाठी जरी लागू केला, ठेवीदारांचा आर्थिक हित जिथं बाधित झालेलं आहे आणि ठेवीदारांचा किंवा जनतेचा पैसा जिथे संचालक मंडळाने उडवलेला आहे तिथे सुद्धा सेम लॉजिक लावून पॉन्झी स्कीम मध्ये जे नागरिकांचा पैसा चुकीच्या लोकांच्या हाती जाऊन ते कंगाल होतात, हेच लॉजिक तिथे लावून सहकारी संस्थांसाठी देखील MPID लागू करण्याचे विविध न्यायालयाचे निर्णय झाल्यानंतर असा निर्णय झाला. सगळेच पोलीस डिपार्टमेंट आता सजग झालं की सहकारी संस्थांना सुद्धा ते MPID खाली फौजदारी गुन्हे नोंदवून घेतात. समजतंय का मी जे बोलतोय ते? म्हणजे एक आणि हे सगळं जे सांगतोय ना तुम्हाला, हे प्रत्यक्षात झालेल्या गोष्टी सांगतोय बरं का. असं काही असं नाही का कुठेतरी स्टोरी नाही आहे, ती लिहिलेली कुणी स्टोरी नाही आहे. तर मग झालं, आम्ही FIR लॉन्च केली. नेहमीप्रमाणे पकडलं कोण जात आहे? अध्यक्ष संचालक मंडळ ना. कशाचा अध्यक्ष संचालक? पहिली ती फरार होत्यात. आधी कर्मचारी अधिकारी CEO जे असते की नाही ती पहिली पकडून आज आणतात, त्यांनीच तुरुंग भरून जाते ती त्या पोलीस स्टेशनचं. ह्यांच्यासाठी कसले खतरनाक वकील आणि पुन्हा कोर्टात यांचं सांगतो तुम्हाला. म्हणजे असं की साहेब आम्ही काय त्याचा पगार घेत नाही, हे जे काय सगळं केलेलं आहे ते आमचा CEO, तो आमचा ब्रांच मॅनेजर, आमचा लोन विभागाचा कर्मचारी, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. टिप्पण्या बघा त्यांच्या आहेत, आमची मंजुरी सुद्धा नाही. आम्ही म्हणतोय की तुमची मंजुरी नसताना सुद्धा कर्ज वाटप केलं नाही ते तर ही यांनीच केले परस्पर. ते ठराव केलं, हिंदूच गायब केलेले. कुठं सापडतोय का बघा की आमचा कुठं सायन काय सगळं केलं. आणि ह्यालाच दम असते परत, नाही बडव्या आज दिलं ना ते कर्ज त्या माणसाला वरतून फेकीन. इमारत असते 10 मजल्याची, आधी वरतून फेकेल, घाबरते की बिचारा. त्याच्यापेक्षा जास्त कशाला घाबरतंय? तुझी बदलीच करतो बघ गडचिरोलीला, ती शाखा एखादी नागपूरला असते. हो, तर नागपूरला बदली करतो म्हणलं तरी सुद्धा ती म्हणते जाऊ दे साहेब, उगा आपलं गुडबुक मध्ये राहू संचालक मंडळाच्या ना आपलं ते टिप्पणीत जरी ती आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या अनेक त्रुटी असल्या त्या कर्ज प्रकरणामध्ये, ते फिजिबिलिटी जरी नसली त्या कर्ज प्रकरणाला, तरी देखील आपण यस म्हणून टाकूया, टिप्पणीत 2 शब्द लिहून टाकूया झाली. मग ह्यांनीच पहिली माणसं सगळी भरून गेली होती तिरुंगावर. आणि मग इकडं बघा यांचं कोर्टात जाऊन ते जामिनासाठी अप्लाय, कुटुंब फेस व्हॅल्यू असणारे सिनियर काउन्सिल्स वगैरे ते ह्याला हायकोर्टात वगैरे बाजू मांडायला ती कंटेन्शन जर बघितलं, म्हणजे ते त्यांचे जे हे बघितले काय आरोप आपल्यावर केले गेलेले, ते जर आरोप बघितले की हे कसं चुकीचं झालेलं आहे. पहिली गोष्ट, लेखा परीक्षा अहवाल चुकीचा आहे, जसं मी मगाशी आपल्याला बोललो की नाही. 2, लेखा परीक्षा अधिकारी MSc अग्री झालेला आहे, त्याला अकाउंटचं ज्ञान नाही. म्हणजे हे सगळं बोगस बरं का. ते पॅनलवर आहे की म्हणजे तो त्या प्रकारच्या संस्था करू शकतो, त्याला निबंधक नेमू शकतो, निबंधकाला नेमण्याचे अधिकार आहेत, कलम 81ची तरतूद आहे, काढलेले आदेश यथायोग्य आहेत, सगळं खरं. पण ते कंटेन्शन सगळं असलं. तिसरी गोष्ट, ते आम्ही काहीच केलेलं नाही, ते जे काय केलेलं ते यांनीच केलेलं आहे, संचालक मंडळानेच केलेलं आहे. आणि हे आमच्या 2 पार्ट्यांमधला जो हे आहे. अजून चौथी गोष्ट होती, आमच्या 2 पार्ट्यांमधला जो रायव्हलरी आहे. रायव्हलरीला काय मराठी शब्द वापरा? वितुष्ट भांडण वगैरे जे असतं की नाही 2 गटांमधलं मतभेद आमच्यातले मतभेद फारच गोंडस शब्द आहे तसा. आमच्यात जे वैर आहे 2 गटातलं, त्या 2 गटातलं वैरासाठी जे कुणी रिपोर्ट केलेला आहे तो त्या वैऱ्याला सामील झाला आणि त्यांनी तो रिपोर्ट केला. म्हणजे हे बघा बरं का, त्या दिलेल्या कर्ज रकमेचा बँकेत एक खाते उतार आहे. त्या खाते उतारात दिसतंय आज 5 कोटी, पुन्हा त्या खाते उतारात दिसतंय उरलेल्या 4 कर्जाचे पण 5-5 कोटी असे 25 कोटी तिथंच आल्यात, त्याच सेव्हिंग किंवा करंट अकाउंटला आल्यात त्याच माणसाच्या.
असे सगळे म्हणजे साठलेले 2-3 वर्ष चालणारे व्यवहार असतात, पण मला एकत्रित सांगतो, असे सगळे साठलेले 30 कोटी रुपये ह्यांनीच उचलले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेसला गेल्या आहेत, वेगवेगळ्या ब्रांचेसमधून त्यातले अनेक 10-10 कोटीपर्यंत कॅशनी रकमा काढल्या आहेत. एका दिवशी नसतात त्या, एक थ्रू आउट सांगतो मी तुम्हाला. 10-10 कोटी कॅशनी रकमा काढलेल्या आहेत, 10-10 कोटी मागची कर्ज भरायला ते पैसे गेलेले आहेत, 10 कोटी वेगळ्याच ठिकाणी इतर बँकांमध्ये डायव्हर्ट सायफन झालेले आहेत. म्हणजे हे सगळं खाते उतारा दिसतंय. पण त्याचं म्हणणं की नाही ते रायव्हलरी आहे ती, आणि तो किंवा तो लेखापरीक्षक नाही आहे वगैरे वगैरे. म्हणजे असे सगळे झालं. साहेब तुम्हाला सांगतो, पुढे जाऊन हा सगळा प्रकार ईडी पर्यंत गेला. मग त्या एन्फोर्समेंट डिपार्टमेंटला एक समन्स आला की मला फार आनंद वाटला असता, तर माझ्याकडे सगळे समन्स वगैरे आहेत ना, मी सॉफ्ट कॉपीत मुद्दा म्हणून ठेवतो. तो समन्स जरी दाखवला की नाही, ते एन्फोर्समेंट डिपार्टमेंटचं ते बोध चिन्ह वगैरे ते सगळं असं कसं वाटायला लागतं ना आपल्याला, बरोबर जरा म्हणजे बघायचं मिळालं असं आहे की नाही. तर आता आज नाही समजा योग, पण आपण आणू ना, भेटणार आहेत ना आपण. सगळ्यांची वय तशी काही फार वाटत नाहीत मला, माझं तर अजिबातच नाही. भेटणार आहेत आपण, परत बघू एकदा. पण मी तुम्हाला तो हे सांगतो किस्सा. मग त्या ईडीचे समन्स आला की ते हिंदी आणि इंग्लिश असं दोन्ही लँग्वेज मध्ये असतं. पहिले हिंदीचं वाक्य, नंतर इंग्लिशचं वाक्य, किंवा मे बी व्हाईस वर्सा, पहिले इंग्लिशचं वाक्य त्यानंतर हिंदी. ईडीच्या समन्स ठीक सगळं मान्य. आम्ही गेलो त्या ईडीच्या ऑफिसला. 25 तो ऑफिस. बाकी आपल्याला शासनाच्या ऑफिसची सवय असते की ते जिन्याचा कोपरा कसा असतंय, पुन्हा त्या ऑफिसला गेल्यावर ते शिपाई कसं पहिलं बघतंय आपल्याकडं, आणि त्या अधिकाऱ्याला किंवा तिथल्या त्या बाबूला भेटल्यावरती कसं म्हणताय ही कसं माझ्याकडे येत नाही की. त्या अधिकाऱ्याकडे गेल्यावरती म्हणते तुम्हालाच बरी अडचण आली, 140 कोटीचा देश आहे, त्याच्यात कुणाला नाही, तुम्हालाच बरी आली. तिथं तसं काय नाही हो. त्या ईडीच्या मुंबईचं ऑफिस आहे ईडीचं, त्या ऑफिसला आम्ही गेलो. तिथं पहिलं तर गेल्या आतमध्ये सगळं असं, इथं कसं थंड वाटतंय जरा, तसं जरा आतमध्ये गेलं की थंड वाटायला चालू होते. काउंटरपर्यंत बरं का. त्या काउंटरला अशी सगळी मिलिटरीतून रिटायर झालेली ना, 6.5 फुटाच्या वरचीच माणसं मिलिटरीचाच ड्रेस घातली. आपल्याला पकडून पहिलं तर हातातलं घड्याळ काढा, फोन काढा, बेल्ट काढा, आम्ही चोरी होईल. आपली बेजारी. साक्षी द्यायला गेलोय बरं का, शासनाचा निधी वाढावा मिळवा म्हणून वगैरे. परत फेस करायला आपली जबाबदारी आहे ती. आपण फौजदारी गुन्हा दाखल केलाय, सगळं नोंदवले गेले, सगळ्या विषय झालाय, कोर्टात विषय चालू आहे. इकडे ईडी बी त्याची चालू झाली आहे, आणि त्याचे साक्षीदार ईडीकडे आपण ती सगळं आमचं काढून घेतलं. आणि एक दिलंय अशी निळी रिबीन, आणि एक नुसतं पांढरा ही असं कार्ड, असं गोल नाही, आडवा असं नाही, काय कार्ड टाईप असते ती. त्याच्यात फक्त लिहिलं राजेश जाधव. म्हणलं आता चुकणार का नाही, चुकलं तर सापडणार. असं काहीतरी मला करून टाकलं फक्त त्यांनी. सगळं घेतलं, कांट्या बिंट्या सगळं काढून घेतलं सगळ्या, एखाद्या ह्याच्यात ठेवून दिलं. आणि असलं अँबियन्स, असलं वातावरण, तिने आप बैठा उधार, मी काय टॅक्स चुकवलाय का काय लागा असं. बसल्यावर ती आम्ही 10 मिनिटं झाली, 12 मिनिटं झाली, तसंच बसलो नाही एका जागेवर. दुसरी 2-4 लोक अशी घाम पुसत बसलेली, टॅक्स असेसमेंट त्यांच्या तारखा असणारी ते असेसमेंट वाले. अहो आम्ही साक्ष द्यायला आलो ना, आमची थोडी असेसमेंट काही चुकीची भरली म्हणून आलो सुनावणीला वगैरे. मग मी तुम्हाला नाव पण डिक्लेअर करतो, माझ्याकडे ते आता संपर्कात असतात माझ्या. ते प्रद्युम्न शर्मा म्हणून एक डेप्युटी कमिशनर आहे ते मुंबईला ईडीला वगैरे. मग थोड्या वेळाने त्यांनी बोलवलं मला 12-15 मिनिटाच्या अंतराने. आम्ही गेलो. आपला मी पाठीचा कणा ताट, चांगलं काम केल्याची भावना उगाच. फौजदारी गुन्हा दाखल केलाय, कृष्ण प्रकाश साहेबांनी कौतुक केलंय. म्हणजे ह्याच्या अगोदर असं आमचं खूप वेळ झाले बरं का, फक्त एवढ्या किस्सा फक्त सांगतो. मग आम्ही त्याला पहिलं काय म्हणलं, त्याचं बोर्ड बाहेर लिहिलं असतंय, आपली हिंदी खतरनाक अजून मराठी माणसाची, आणि त्यांची मराठी खतरनाक. मस्त वेळ जमला होता. आम्ही आपलं त्याला म्हणलं, साहब ये आपने मेरे को 15 मिनट बाहर बिठाया, आपको क्या लगता है मेरे को कुछ काम नहीं मेरे ऑफिस में? आप मुझे मैं क्या कुछ इनकम टैक्स वगैरह मैंने क्या कुछ भरा नहीं, असेसमेंट कुछ गलत भर दिया, ऐसा कुछ है क्या मेरे बारे में? 15 मिनट में बाहर बैठा था. अरे सर आप तो गुस्सा मान गए, वो जी उत्तर भारतीय माणूस स्वीट केलं तर नाही.
गुळगुळीतच मस्त उत्तर देऊन मला सांगितलं म्हणजे तुम्हाला राग आला वगैरे तर तसं राग मानून घेऊ नका वगैरे असं म्हणजे त्यांनी राग रुसवा बिसवा काढला वगैरे. मग आपलं मराठी माणूस जरा नंतर होते जरा असं जाऊ दे म्हणजे त्याला जाणीव करून दिली, आपला राग व्यक्त करून झाला, संपला विषय, आपण आपल्या कामात येऊ अशा पद्धतीने. मग साक्ष मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, आपण म्हणतो की नाही खरोखर चांगलं काम करतात ही लोक. पूर्ण साक्ष म्हणजे प्रत्येक कर्ज खात्यामध्ये कर्ज रकमेच्या वितरणापासून ते त्याच्या सगळ्या सायफनिंग डायव्हर्जनच्या विविध ज्या ट्रेल्स तयार होतात की नाही, ट्रेल्स म्हणजे काय म्हणूया, ट्रेल्सला जोड्या किंवा 3 किंवा 4 लेयर्स तयार होतात ना, ते सगळे लेयर्स आम्ही त्या 3 दिवस एकत्र बसून आम्ही सकाळी साधारणपणे 10ला कामाला सुरू करायचो, रात्रीच्या 9 वाजायच्या आणि त्याच्या सर्व ट्रेल्स वगैरे आम्ही तयार केल्या, कुणाकडून पैसे कुठे गेले, कुठून कुणाकडे गेले आणि आपल्याकडे फक्त त्याच बँकेमधल्या विविध शाखांकडे गेलेले पैसे मॅप झाले होते किंवा आयडेंटिफाय करता आले होते. पण त्यांनी मी तिथे पोचायच्या अगोदर ICICI, बँक ऑफ बरोडा, इतर जेवढ्या काही इतर बँका आहेत म्हणजे HSBC वगैरे जेवढ्या काही इतर बँका आहेत ना, त्याही बँकांमध्ये यांचे गेलेले पैसे आहेत, ते सुद्धा पैशाचा विनियोग काय झाला याच्या खाते उतारे त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडे 2 ट्रेल्स अजून माझ्यापेक्षा पुढच्या होत्या, कारण मी सहकार विभागाचा आहे, तुम्ही सहकार विभागाच्या आहात, तुम्हाला ती बँक किंवा ती पतसंस्था त्यांच्या शाखेपर्यंतच अवेलेबल राहते. पण जेव्हा एकदा तुम्ही नॅशनलाइज बँकेपर्यंत जाता वगैरे की नाही, मग ती तुम्हाला देत नाहीत माहिती, तुम्ही तुमचा काही संबंध नाही असं म्हणतात ते, आहे की नाही. तो तशा पद्धतीने तो तसा काही संबंध आला नाही. त्या 3 दिवसाचा पण एक अनुभव छान होता. म्हणजे तुमच्याशी मी फक्त तो शेअर केला की ईडीकडचा अनुभव होता. कृष्णप्रकाश साहेबांकडे पोलीस केस दाखल करायला गेलो, तिथलाही अनुभव चांगला होता. छान त्यांनी एंटरटेन केलं. संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्या EOW कडची केस होती, मग EOWच्या ऑफिसमध्येच ती केस सगळं ड्राफ्टिंग डिक्टेशन झालं, FIR फिर्याद दिली गेली, FIR नोंदवला गेला, पुढची प्रोसेस बऱ्यापैकी पार पडली आणि अगदी आतापर्यंत त्या बँकेचे जे काही हे आहेत, अध्यक्ष आहेत, काही संचालक आहेत, काही कर्जदार आहेत, काही अजून आतमध्ये आहे, काही आतापर्यंत आतमध्ये होते. अनेक पळवाटा असतात, तर त्यात जामीन घे, जामीन कॅन्सल हो, अशा गोष्टी करत करत पण एक निदान एक सहकारी संस्थांमधला 429 कोटीचा अपार गैरव्यवहार तरी तो निदर्शनास आणला गेला आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून. आणि ज्यांनी चुकीचं काम केलं होतं, ज्यांनी त्या ठेवीदारांच्या आर्थिक हित धोक्यात आणलं होतं, त्या लोकांचा पैसा त्यांना मिळावा या हेतूने आणि शासनाचा जर काही पैसा बुडला असेल टॅक्सच्या रूपाने तो त्यांना मिळावा, असं वेगवेगळ्या प्राधिकरणाने आपलं वेगवेगळं काम केलं. आणि त्या पद्धतीने एक ॲज अ लेखापरीक्षा अधिकारी म्हणून किंवा ॲज अ लेखापरीक्षक म्हणून आपल्याला एक समाधान मिळतं का हो, का तो सकाळचा विषय लागू होते, तर आपल्याला एक चांगलं काम केल्याचं समाधान मिळतं. सरकारात जर काही अपप्रवृत्ती असतील, काही गैरव्यवहार असतील, तर ते शोधून काढल्याचाही सुख आणि आनंद मिळतो. आणि विविध प्राधिकरणांकडे मला हे सांगायचं एवढ्यासाठी आहे, तुमचं नेहमी म्हणणं असतं पोलीस केस लवकर दाखल होत नाही, पोलीस केस करायला गेल्यावर छळ होतो, ते पोलीस पळवतात, त्यांनाच काही नाही समजत तर मग ते आपल्यावर चिडत राहतात वगैरे वगैरे. असं सरसकट काही असा अनुभव नसतो, खूप वेळा खूप चांगला अनुभव येतो. आणि याच्यामुळे आपल्याला आपलं कर्तव्य चांगल्या रीतीने बजावल्याचा सुद्धा आनंद मिळतो. पुढे जाऊन अनेक गोष्टी होतात, कदाचित तो रिपोर्ट चॅलेंज केला जातो, तो एकदा एका वेळी रद्द होतो, एका वेळी पुन्हा तो जिवंत होतो. हे सगळ्या खूप गोष्टी गमती अशा आपल्याकडे जरा पॉलिटिसाइज्ड क्षेत्र असल्यामुळे ह्या सगळ्या गमती जमती होत राहतात. 2-3 अजून उदाहरणं आहेत, पण ती पुढच्या अधिवेशनासाठी जपून ठेवतो आता. तर मला फक्त या माध्यमातून आपल्याला असं सांगायचं होतं की आपण सहकारी संस्थांमध्ये घडणारे अपहार, गैरव्यवहार कशा पद्धतीने निदर्शनास येतात, त्याच्या वेळेस तर लेखापरीक्षा अहवालात आपण काय घ्यायचं आहे, लेखापरीक्षा अहवालासोबत विनिर्दिष्ट अहवाल आणि विशेष अहवाल आपण द्यायचा आहे. आपल्याला जेव्हा प्राधिकृत केलं जाईल तर तेव्हा आपण आपली ड्युटी त्या पोलीस स्टेशनला जाऊन बजवायची आहे. ती बजावली म्हणून आपल्याला विविध अन्य प्राधिकरणांकडून आम्हाला तसंच त्या भाईचंद नीराचंद रायसोनीचा एक 1607 कोटींचा आमचा रिपोर्ट होता. ती मल्टीस्टेट सोसायटी माझ्याकडे त्याचं क्वासी ज्युडिशियल एन्क्वायरी होती कलम 108 खालची. आम्ही 1607 कोटी रिपोर्टचा आजपर्यंत तो चॅलेंज झाला नाही. हे आपल्या डिपार्टमेंटच्या सहकार विभागाच्या दृष्टीने एक चांगली अचिव्हमेंट समजली जाते. 1607 कोटीचा रिपोर्ट चॅलेंज सुद्धा नाही झाला. ते अगदी त्यांना MPID वगैरे लागू केला, तिथंही याच म्हणजे थोडासा वेगळा प्रकार होता, पण फार चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचं नियमन आणि नियोजन केलं होतं. पुढे जाऊन ती
संस्थाही बंद पडली. त्यावेळेस आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या लोकांसोबत खूप छान, त्यावेळेस ईडीबीडीचं प्राबल्य फारसं नव्हतं, ते थोडीशी जुनी आहे, 13-14ची स्टोरी आहे ही. त्यावेळेस थोडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वगैरे 13 मध्ये वगैरे पर्टिक्युलरली 13 आणि 14 मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या सगळ्या बाबींमध्ये लक्ष घालायचं. आम्ही छानपैकी त्यांच्यासोबत बसायचो. त्याच केसमध्ये ते सीबीआयची ऑफिसर्स देखील इन्व्हॉल्व झाले. आणि त्या तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, जर आपण खरोखर एखादं चांगलं काम करत असू आणि आपल्या जी काय आपण आपली जबाबदारी पार पाडतो, त्याच्यामुळे मिळणारं जे समाधान किंवा सुख किंवा आनंद जो असतो ना, त्याचा एक छोटा फक्त त्याच बीएचआरच्या केसमध्ये, बीएचआर आता लिक्विडेशन मध्ये, ती जळगावची संस्था आहे, पण पुण्यातल्या ब्रांचेस होत्या की जिथे काही विशिष्ट गोष्टी घडल्या होत्या, त्यासाठी म्हणून मी प्राधिकृत होतो मल्टीस्टेट ऍक्टच्या कलम 108 खाली. तर त्याच्यात फक्त एक शेवटचा किस्सा फक्त आहे की आम्ही असंच आमच्या ऑफिसमध्ये बसलेलो आणि नाही का एक 4-5 प्लेयर्स आले ना, म्हणजे ते एक तर आधीच असं चाललं होतं की हे उघडकीस कशाला आणलं, काही एक फोर्सेस असतात की आपल्याकडे ऍक्ट होणारे, ते आपल्या काही लोकशाहीच प्रक्रिया आहे की हो, आणि लोकशाही आहे तर ते लोक फॉलोच करतात नव्हते आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना वगैरे. मग फॉलो करतात का, फॉलो करतात कामच करतात की होते लोक एखाद्या फॉलो करणाऱ्या माणसाचं. मग ती संस्था गेली की होत्या आमदाराकडे, सॉरी त्या मंत्र्यांकडे वगैरे, मंत्र्यांनी सांगितलं, कुणी सांगितलं तुम्हाला असं काढायला पाहिजे. म्हटलं साहेब आदेश आहे की माझ्या नावाला. आपण मग असे आदेश कितीतरी निघतो, तुम्हाला काय पडले 16-7 कोटीचं रिपोर्ट करायचं. आता म्हटलं आता आपण वेळेस मी मला सांगून ठेवलं होतं, पण त्यांना कुठं सांगतो म्हटलं, त्यांना मी कळायला नाही. मी आपलं म्हटलं आता साहेब ते जे निष्पन्न झालं ते तर आपलं काढणं आणि लिहिणं काम आहे आपलं, अशा अर्थाने आपलं तिथं आमची मग ती त्या मंडळींचा असा आग्रह होता की तो रिपोर्ट रद्द करून घ्यावा, पण तो योग आला नाही. परंतु इन द मीनवाईल सीबीआयचं एक पथक माझ्या ऑफिसला आलं, पण ते नंतर कळलं. पण हे जेव्हा हे जेव्हा मंत्री माझ्या विरुद्ध आहेत आणि ते असं आपलीच खेचतायत, आपल्यालाच रागवतायत, खेचतायत हा शब्द नाही, ते आपल्यालाच धारेवर धरतायत वगैरे म्हटल्यावर पुढचा ज्यांच्याविषयी आपण हे निष्पन्न करून टाकलंय, ज्यांच्याविषयीचा रिपोर्ट आहे, ते फार त्रस्त झालेले आहेत आणि ते फार उद्विग्न झालेले आहेत वगैरे, हे आमच्या लक्षात आलं होतं. म्हणजे मग पुढे जाऊन तेव्हा 2 एकदम ड्रेस मधले कडक पोलीस, उंच एकदम 6-6 फुटाचे इन्स्पेक्टर दर्जाचे वगैरे, आणि त्यांच्यासोबत एक 3-4 अशीच दांडव, एकदम साध्या ड्रेसमध्ये पण दांडच अशी मोठी मोठी माणसं 4-5 जण आले. आपल्याकडे अशा आयुर्वेद कोणी येत नाही. आम्हाला वाटलं ज्या आल्या त्या मंत्र्यांनी केलं काम, मलाच घेऊन जातात. मला काय घेऊन गेले नाही. ते आल्या 2 पोलिसांनी मस्त कडक सॅल्यूट मारला असा, आणि ते बाकीची 2 जी बिनड्रेसची होती ती आपल्या असं करून अशी पुढे आली. मला थोडंसं घाबरल्यासारखं चालतं, पण जी रिस्पेक्ट दिल्या म्हणलो काहीतरी चांगल्यासाठी आल्यात असं मला वाटतं. मी काय असं सगळं मग त्यांनी तपासून घेतला विषय. 1607 कोटी कसे आले, कशा डिपॉझिट आल्या होत्या, मग एक गठ्ठा 1 लाखाचा, म्हणजे 1 कोटीचा गठ्ठा, 1 लाख रुपयाची ठेव पावती, आणि त्या ठेव पावतीवर जसं नाही का ओळीनी नाव, तुमचं नाव सांगा. संतोष, तुमचं सांगा. तुमचं सांगा. विवेक. संतोष, किरण, विवेक, फक्त एवढ्या सिंगल नावाने गुगलवर जायचं, फक्त ते नावांची वेबसाईट काढायची, अशी सिंगल नावं घ्यायची, आणि 1 कोटीच्या आहेत ना 100 पावत्या अशा नावाने करायच्या, ना वारस ना काय, आणि त्या रकमा ठेवायच्या. त्याला खाते काय नंतर ती असं ही अतुल आणि विवेक आणि नावं सुद्धा शोधायला कंटाळल्या. नंतर 1 टिंब 2 टिंब अशी ठेव खाती उघडली, फारच कंटाळली होती. आणि त्या 1 टिंब 2 टिंबाच्या खात्यामध्ये मग जमा नावाचे व्यवहार व्हायला लागले. पुन्हा केवायसी नाही, काय नाही. सीबीआयचे लोक मात्र छान असे मस्त इंटरव्ह्यू झाले, मला रिस्पेक्ट दिला, मी त्यांना रिस्पेक्ट दिला, वडा खाऊ घातला. ऐकत आहे आपली. अहो ते गार्डनचा वडा आमच्याकडे प्रसिद्ध होतो, म्हणजे खायचा म्हणून. तुम्ही पण आहे आमच्या ऐकतीवर हसतायत. तर मग त्या विषय जरा खोल होत गेला, समजून सांगितल्यावर ते संस्थेत गेलो आम्ही, सगळे फोटो बिटो सगळी कात्रणं ठेवलेत मी पेपरमध्ये, सगळे सकाळ मटा जेवढे काय आमच्या तिथले पेपर, सगळ्या पेपरमध्ये आमचं बी नाव आलं. वडिलांनी सगळे पेपर आणले, पोराचं नाव आलं, घरण्याचं नाव केलं बरं का. आणि ते नंतर फक्त शेवट सांगतो ते जाता 1 मिनिटात. मला ई ऑडिटचं सेशन आपल्याला महत्वाचं आहे, तर एकच लास्ट स्टेटमेंट. नंतर सगळं झालं, आम्ही तिकडे मुंबईत गेलो, त्या ईडीचे जे डायरेक्टर त्यांच्याशी बोललो. डायरेक्टर साऊथ इंडियन
त्यांचं इंग्लिश खतरनाक, आमचं बी इंग्लिश खतरनाक, फार जबरदस्त इंट्रॅक्शन झालं आमचं. बहुतेक त्यांना बी काय कळलं नाही, मला बी काय कळलं नाही. नंतर एक पत्र आलं फक्त की या भाईच्या निराचन राय सोनीपत संस्थेमध्ये केंद्र किंवा राज्य केंद्र शासनाचा कुठलाही निधी गुंतलेला नाही म्हणून प्रकरण बंद करण्यात येत आहे. हे बघा, लय समाधान मिळालं. असं होत राहतं. ती माणसं मात्र एमपीआयडी खाली आतापर्यंत आतमध्ये होती. एक जस्ट असे आलेले किस्से तुम्हाला थोडे छोटे 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 सुनावले. खूप गमती जमती आहेत, खूप विषय आहेत आणि अनेक अधिवेशनं होणार आहेत आणि अनेक कार्यशाळा होणार आहेत. वेळोवेळी आपण एकमेकाशी या गोष्टी इंटरॅक्ट करू. प्रत्येक वेळी एखादी वेगळी संस्था घेऊ. फक्त कर्तव्य जबाबदाऱ्या सांगताना त्या जर थेरॉटिकली सांगितल्या असत्या तर आता कदाचित 1% माणसं झोपली होती. उलट होऊ शकतं ते थेरॉटिकल सांगायला गेलं 99% झोपेल, 1% झालाय काय. तर तसं काही होऊ नये म्हणून मी थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याशी शेअर केलं आणि असे आमचे अनुभव तुमच्याशी शेअर केले तर तुमचेच आहेत असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं. कारण हे डिपार्टमेंटचे लेखापरीक्षकाचेच आहेत, लेखापरीक्षा अधिकाऱ्याचेच आहेत. कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये सहकार विभागामध्ये आलेले हे सगळे अनुभव आहेत आणि त्यामुळे तुम्ही आम्ही करत असलेलं कामकाज फार वैधानिक स्वरूपाचं आहे. विविध प्राधिकरणांचा प्रचंड जीव आणि विश्वास असणारा हे काम आहे. जो लेखापरीक्षा अहवाल आपण निर्गमित करतो त्याच्यावर तो एव्हिडन्स किंवा पुरावा म्हणून तो ग्राह्य धरला जातो विविध प्राधिकरणांकडे. त्याच विषयावर खूप गोष्टी घडतात. वकील पोट भरतात, ज्युडिशरी जजच्या नेमणुका होतात, आपल्या नेमणुका होतात, पॅनल तयार होतो वगैरे खूप गोष्टी आहेत. ही सगळी व्यवस्था चालली, सहकारी चळवळ चाललेली आहे. ही शेवटपर्यंत आपल्याला चालू ठेवायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करायचं आहे. तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, जेवण करून येऊन सुद्धा. त्यामुळे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आणि माझं थोडंसं नाही का प्रॅक्टिकल स्वरूपाचं जे काही थॉट प्रोसेस होती ती आपल्याशी शेअर केली, ती आपण ऐकून घेतली. पुन्हा धन्यवाद. चलो, थँक्यू.